श्रीमंत छत्रपती नामदार मंत्री महोदय आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक फिरोजभाई पठाण, विलासपूर गावचे आमचे माजी सरपंच आप्पा पिसाळ यांचा आज वाढदिवस आहे। या वाढदिवसाच्या प्रसंगी आम्ही सगळे विलासपूर मधले वॉर्ड क्रमांक 17 मधले सगळेजण जमलो आहोत। आप्पांना आमच्याकडून सगळ्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आप्पांचं कार्य फार महान आहे। आप्पा म्हणजे आता मला सांगता येणार नाही किती वर्ष झाले तुमचं सरपंच, किती वेळ झाले, आणि त्यांचं कार्य खूप छान आहे। आप्पांचं सगळ्यांना एकजुटीनं घेऊन आप्पा कार्य करत आहेत आणि ही स्मृती माझ्या शेवटापर्यंत लक्षात राहील असे आप्पा आहेत। आप्पांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या। इथून पुढील आयुष्य त्यांना आरोग्यदायी जावं, भरपूर आहे आप्पांकडे, काही कमी नाहीये, फक्त आप्पांना दीर्घायुष्य लाभावं हीच ईश्वर चरणी दानाईमयी चरणी प्रार्थना। विलासपूरचे सरपंच माजी सरपंच आपले आप्पा पिसाळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि इंद्रानगर येथे आपल्या विकास कामाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या भागाचे नेते फिरोजभाई पठाण, त्याबरोबर सरपंच आप्पा पिसाळ, अभय जगताप, ताई, सर्वच उपस्थित मान्यवर आणि उपस्थित बंधू, खरं तर आज आप्पांचा 1 ऑक्टोबर वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्ताने आपण एकत्र आलेलो आहे। आप्पा असं व्यक्तिमत्व आहे की आपण पहिल्यापासून बघतोय की आप्पांच्या कार्यकाळामध्ये विलासपूरमध्ये झालेला विकास किंवा या परिसरामध्ये आप्पांच्या माध्यमातून किंवा कोविड काळात सुद्धा आपण केलेलं कार्य हे आपल्याला कुणालाही विसरता येणार नाही। एवढं चांगलं कार्य अभय जगताप असतील, फिरोजभाई असतील, या सर्वांनीच या परिसरामध्ये केलेलं आपण विसरू शकत नाही। आणि आप्पा खरं तर हे लहानपणापासून बघतो, आमच्या मोठ्या बंधूंचे मित्र आहेत। आमचं कुटुंब आणि त्यांचं कुटुंबसुद्धा आम्ही खूप लहानपणापासून आम्ही बघतोय। अतिशय कष्टातून आलेलं हे व्यक्तिमत्व आहे। खूप त्यांच्या कुटुंबाने कष्ट घेऊन त्यांच्या मुलांनी आता त्यांच्या क्षेत्रात काम करून आता चांगलं यश संपादन केलं आहे। भावी आयुष्यात सुद्धा आपणना त्याच पद्धतीचं यश लाभावं अशी मी आई जनाईमाच्या चरणी प्रार्थना करतो। त्याचबरोबर आमचे मित्र सनी आवटे यांची सुद्धा पोलीस संस्थेच्या सोसायटीच्या चेअरमनमध्ये निवड झाली आहे। तो सुद्धा अतिशय सर्वसामान्य घरातून आलेला आणि अतिशय प्रेमळ असणारा, म्हणजे तो माझ्याबरोबर कॉलेजला ज्युनियर होता, पण पहिल्यापासून त्याची निश्चितपणे चांगल्या पद्धतीची पुढे जाण्याची धडाडी आम्ही त्या काळापासून बघितलेली आहे। त्यानं चेअरमनपदी असतात त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या काळात पुढील काळात सुद्धा होईल। त्याला सुद्धा मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो, आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो। आणि या विकास काम इंद्रानगरमध्ये जे विकास काम होत आहे त्यासाठी फिरोजभाई पठाण यांनी निश्चितच अथक प्रयत्न केलेले आहेत। त्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी विकास कामाची मोडतोड चालू आहे। या सर्वांना मी या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। वाढदिवस आहे पण आम्ही त्या वाढदिवसाला आपण भरपूर कष्ट केलेले आहे गावासाठी आणि स्वतःसाठी पण आणि सगळ्यांसाठी आमच्यासाठी। पण आम्हाला एकच सांगायचं आहे की आप्पा आता बरेच राजकारणात आलं की संसारावर तुळशीपान ठेवूनच संसार करायचा असतो। लोकांना वाटतं की आपल्यासाठी पण ही भाई म्हणा किंवा कुणीही राजकारणात उतरलं तर ते हौसासाठी नाही उतरत किंवा स्वतःसाठी नाही उतरत, तर समाजाचं कसं कल्याण होईल हे बघतात आणि समाजासाठी झटतात। एक माणसाला एक बी जर उगवायचे असेल तर एका बीला जमिनीत राहावं लागतं, तेव्हा ते हजारो बी येतात, हजार धान्य येतात। असं काम या गावात चालतं। कारण आपण म्हणतो आप्पा सरपंच, आप्पांनी काम चांगलं केले, आपण जर केवळ आपल्या भाऊसाहेब महाराजांनी केलेलं किती पक्का आहे। आणि जे बी काम आहे ना मागासवर्गासाठी, तिथं काय ग्रामपंचायत किंवा ह्याच्यात असं सदासजी येत नाही, तिथं भांडून आणावं लागतं, तसं आप्पांनी काम केलं। आणि आप्पांचं काम
लाखा मोलाच आहे. त्याच्यानंतर आता भाई आहेत, भाईंना पण आपण सपोर्ट देऊया आणि आपलं आता उद्घाटन आहे, उद्घाटन करूया. आपला रस्त्याचं काम आहे, पाण्याचं काम आहे. सगळेजण इंदिरानगर विलासपूरचे सर्व माझ्या माता भगिनी, सर्व ज्येष्ठ, सर्व युवक, आपण खास करून आप्पांचा वाढदिवस आपण साजरा करणार नाही, पण मीच सगळ्या मुलांना सांगितलं आप्पा दुःखात आहेत, वाढदिवस साजरा नाही करायचा. पण त्याचबरोबर सनी आवटे एक माझा जवळचा मित्र आणि एक पोलीस डिपार्टमेंटमधलं आपल्या इंदिरानगरमधले कोणतरी आहे. जशा आत्ता बोलल्या, आपले इंदिरानगरमधली मुलं सगळी चांगल्या वळणाला आहेत, चांगले काम करतात. कोण मिलिटरीत आहे, कोण पोलीसमध्ये आहे, कोण आत्ता मध्ये प्रोफेसर पास झाली, कोण कर्नल झाली. पण मला खास करून सांगायचं आहे, तुम्ही आप्पांच्याबद्दल बोलला. आप्पा भाऊसाहेब महाराजांपासून आप्पांच्या बरोबर, भाऊसाहेब महाराजांच्या बरोबर आप्पा राहिले. तसंच आता बाबांच्या बरोबर आहे, तसंच उदयन महाराजांच्या काळात बरोबर होते. दोन्ही महाराज एकत्र असताना आप्पांना या इंदिरानगरसाठी, या विलासपूरसाठी करोनात जे काम केलं हे कुणालाही विसरता येणार नाही. कारण की करोना ज्या पद्धतीनं आप्पांना वय असून बी, म्हणजे आपल्या गावातला माणूस आजारी पडू नये, आपल्या गावातल्या लोकांना सुरक्षित राहावं, चांगला राहावं. पण हे सगळं आशीर्वाद आई जनाळ्याचा आप्पा तुम्हाला आशीर्वाद आहे. तुम्ही इतक्या वर्ष जे काम करत होता त्याचं तुम्हाला फळ आहे. तुम्ही खूप लहानाचं मोठं झाला. तुमच्या आई गेल्यामध्ये एक छोटा मुलगा गेला, आता मुलगी गेली, पण जानाईमाळ्यानं तुम्हाला खरोखरच ताकद दिली. माझ्यासारखा माणूस असता तर एकदम खाली बघितलं असतं, नाही तर काहीतरी केलं असतं. तुम्हाला या जानाईमाळ्याचे आशीर्वाद आहेत. तिथून पुढे बी राहत्याल. मी आता ताई म्हणून सांगितलं, मी कार्यकर्ता म्हणून आप्पांचं आयुष्यभर राहणार आहे. मी पदाधिकारी होईन, मी नगरसेवक होणार. की जानाईमाळ्याच्या, मी आज सांगतो या देवळात, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी नगरसेवक 100% होणार आणि मी आप्पांचा कार्यकर्ता म्हणून कायम राहणार. एवढंच. भाऊसाहेब महाराज असू दे, बाबा असू दे, बाबांना आज आप्पांना वाढदिवस करणार नव्हते तरी बाबांना शुभेच्छा दिल्या आप्पांना. तसंच सनीच्या बद्दल मला सांगायचंय, माझं कुठलंही काम असू दे, ह्या विलासपूरचं कुठलंही काम असू दे, माझ्या मुलांचं असू दे, कुणाचं बी असू दे, एका मिनिटात मी सनीला फोन करून सांगतो, सनी असं असं झालंय. तत्परतेनं आपल्या लोकांना मदत करायची सनी आवटींची एक सवय. आज जिल्ह्याच्या पोलीस खात्याच्या चेअरमन पदी निवड झाली. खूप मोठं पद आहे, छोटं पद नाही. आपल्या इंदिरानगरसाठी, आपल्या विलासपूरसाठी खरोखरच तुम्हाला वाटत असेल छोटं पद आहे, पण जिल्ह्याचा चेअरमन होणे माणसाला 20-20 वर्षे, 25 वर्षे पदाधिकारी होता येत नाही. पण संधी देवानं दिली. जानाईमाळ्यांचा आशीर्वाद आहे, आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आहे. या पद्धतीनं सनी दादा तुळजाई आज आम्ही सत्कार ठेवला, निमित्त आज आम्ही गाठलं. कामाचा विकास, कामाचं सांगायचं सर्व जी काय आहे ती बाबांच्या माध्यमात नाही. मी नुसतं माध्यम म्हणून बाबांच्यावर फिरत असतो. आज इंदिरानगरचं फॉरेस्ट कॉलनी जशी दिसती तसं इंदिरानगर पुढच्या 3 महिन्यात, 1 महिन्यात तुम्हाला दिसल. पण मला तुमची सगळ्यांची साथ पाहिजे. पाण्याचा विषय असू दे, गटराचा विषय असू दे, टॉयलेट बाथरूमचा विषय असू दे. आपल्याला 100% काही ठिकाणी घरात पाणी येत नाहीत, काही ठिकाणी पाणी येतं. नवीन पाईपलाईन महाराजांनी मंजूर केली, ते बी पाणी येणार आहे. पाणीचा कनेक्शन, पाणी हा महत्वाचा विषय. जसं जळणाचा आणि पाण्याचा विषय आत्यांना सांगितला, पण पाण्याचा विषय सगळ्यांना 24 तास भविष्यात आपल्या पाणी राहणार आहे. टॉयलेट बाथरूम आपण इथं समोर बांधलेलं आहे, बाबांच्या माध्यमातून बांधलेलं आहे. मागच्या बाजूला बी टॉयलेट बाथरूम खराब आहे, ते बी नवीन तोडून बांधणार आहे. युवराजकडेच काम आहे, युवराज बी इथं आलेला आहे, त्याचं आपण भूमिपूजन. आज सगळ्या कामाचं आपण इंदिरानगर मधल्या सगळ्या कामाचं आज 1,25,00,000 रुपयाचं. आणि मंदिराचा विषय, मंदिराचं थोडंसं डागडुजी नवीन आपण करायचंय. मी कुणी करणार नाही, सगळं करणारे आई तुळजा भवानी आणि जानाई माताच्या नावानं आपण हे करतोय. आपण माध्यम आहे, पण तिनं आपल्याला काहीतरी सांगितलं या मंदिराचं. परत आपण पहिल्यांदा मंदिराचा कलर मारला, मंदिराला स्वच्छता केली. आता मंदिर आपलं जानाईमाळ्याचं चांगलं दिसावं हे आप्पांना मला सांगितलेलं. आप्पा आणि सनी दादा आणि सगळेच इंदिरानगरचे सगळे ज्येष्ठ आहेत. कायम मी तुम्हाला आज सांगतो, मी सर्वसामान्य घरातला माणूस आहे. मी तुमचा कार्यकर्ता म्हणून राहणार. मी नगरसेवक आलो की मला पर फुटणार नाही. मी काचा खाली करूनच गाडी चालवतो आणि मी सर्वसामान्यातला माणूस आहे, एवढंच सांगायचं. तुम्ही सगळीजण माझ्या बरोबर, आप्पांच्या बरोबर राहावा.
मी आता पुढच्या महिन्यात इलेक्शन 100% आहे. मी 5 वर्ष काम करतोय. मी माझं कौतुक सांगत नाही, पण माझा नेता शिवेंद्र बाबा भोसले माझे नेते माझे मंत्री झालेत तरी ह्या इंदिरानगरमध्ये त्यांचं लक्ष असतं. हे इंदिरानगरमध्येच एवढे पैसे दिले, 1,25,00,000 रुपये फक्त इंदिरानगरमध्ये आले. तसं विलासपूर गोळीबार मैदानमध्ये ह्या भागात मी जेव्हापासून लक्ष द्यायला लागलो मतदार बी फरक झाला. उदयन महाराजांना बी आपण सगळ्यांना मतं चांगल्या पद्धतीने दिली, तसंच बाबांना बी सगळ्यांना चांगल्या पद्धतीने मतं दिली की तुमच्या सगळ्यांचं तुम्ही सगळ्या विकास कामाचे महाराज दोन्ही महाराज करत असते म्हणून तुम्ही करत होता. पण ज्या पद्धतीनं बाबांना मतदान दिले त्या पद्धतीनं आपल्याला जे नगरपालिकेला आपला उमेदवार राहील त्याला आपण सपोर्ट करायचा आहे. ते कुणी असू, मी तर 100% उभं राहणारच आहे. मला एवढंच सांगायचं आहे, आप्पांचा वाढदिवस आपण करत नाही, आप्पांना नुसतं शुभेच्छा देतोय. माझी मधी ताई वारली, तिचं आई म्हणजे लहान मुलं आहेत, पण आप्पांना आणि आईंना त्या सगळ्या घरातला त्या घरातल्यांना कुटुंबांना आपण सगळ्यांना मदत म्हणजे कायम बरोबर आहे. आप्पा तुम्हाला आई खरंच मी सांगतो, मी जनाई माळाचं मनापासून मी आलेल्या दर्शन घेऊन आलो, पण तुम्हाला जनाई माळाची खरोखर तुम्हाला साथ आहे. देवीची तुम्हाला आशीर्वाद आहे. असाच देवीचा आशीर्वाद राहावं मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो सगळ्यांसमोर. माझी ताई वारली, आपण संकट तुम्हाला सगळ्यांना माहिती, पण आप्पासारखा विलासपूरला माणूस भेटणार नाही एवढंच. आणि मी तुमचा विश्वभर कार्यकर्ता म्हणून राहणार आहे. पदाधिकारी मी कोण आहे काय मला काही माहित नाही, पण कार्यकर्ता म्हणून तुमच्यावर कायम आहे. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या महाराजपासून शुभेच्छा देतो. सनी दादा तुला चांगलं पद मिळालंय, तू आपल्या लोकांसाठी आपल्या इंदिरानगरसाठी जितकं करता येईल तेवढं कर. एवढीच मी माझे 2 शब्द संपवतो. ईश्वरचंदी एवढंच प्रार्थना करतो, आप्पा तुम्हाला 100 वर्षाचा वाढदिवस ह्याच जनाई माळाच्या मंदिरात आम्ही सगळेजण करू एवढं ईश्वरचंदी प्रार्थना. आपण इथे जमलेला तरी पावसाहेब महाराज, बाबा महाराज, विरोधभाई पठाण त्याचे मी लय आभारी. दुसरी गोष्ट आमच्या गावात कुठला जरी मुलगा काय लागला आणि फोन करतात आम्हाला सनीनं चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं आम्हाला. हे जे लहान मुलाचं सहकार्य आहे ती गावकऱ्यांनी सुरू चालणार नाही का, तर आपला माणूस इथं असल्या कारणानं चांगलं काम होतं. आणि दुसरं मग आपल्या इथं आज माणसं आहेत तिथं, आमच्या किरव काकू आहेत, आबा आहेत, बरेच म्हणजे आमच्या बरोबरची ग्रामपंचायतमध्ये होते आणि बरेच लोक आहेत. एक काम असं होतं, बोलून आहे बोलतोय आम्ही सर्व रहिवासी इथले स्थायिक पहिले होतो, पण काही जण होते ते सोडून गेले होते. सोडून गेल्यानंतर ती परत आमची लोक तिथे येऊन राहिल्यानंतर काय झालं माहिती का, हे राजू आमचं देव जवळ आहे बघा, त्याच्या घरावर जो माणूस हवलीला भारी पडलेला माणूस, तो माणूस म्हणला हे घर माझं आहे. खरं आहे का नाही, म्हणला हे घर माझं आहे राजू. तर त्यावेळेस काय झालं, खरं घर तुमचं आहे, इतके दिवस कुठे गेला होता, तुम्ही काय करत, असे बरेच आहे इंदिरानगरमध्ये घरी अशी माझ्या बरीच आहे. पण त्यावेळेस आम्हाला साथ दोन्ही महाराजांची आणि आमच्या किरवे काकू आहेत, आबा आहेत, भाई आहेत, हे यांनी लय मोठं लाख मोलाचं त्यावेळेस जर सहकार्य केलं नसतं तर त्या पहिल्या जुन्या घरात ती माणसं येऊन राहिली असती. हे जे मोलाचं लाख मोलाचं काम जरी का मी केलं असलं तरी मला टेकन देणारी चांगली माणसं आहेत, यांचं पहिलं आभार मानायला पाहिजे. आबानी काकूनी मीटिंगमध्ये तो माणूस आला आणि नाही म्हटलं माझंही घर आहे आणि मला म्हणलं पाहिजे, अशी बरंच घर आहे ती. मग त्यानं काय केलं, तू इतक्या दिवस झोपला होतास का, तुझं कुठलं घर आहे ते दाखव. त्या माणसानं घराचा उतारा बी आणून दाखवा. त्या माणसानं घराचा उतारा, अरे 30 वर्ष होऊन गेले, 30 वर्षात तू कधी या घराचं नाव काढलं नाही. आता त्याची किंमत वाढली म्हणून तर ती जागा सुचायला लागली का. त्यावेळेस आमचा राजू सुद्धा खंबीरपणानं साथ उभं राहिला, त्याचे बी आम्ही आभार मानतो. तसंच इंदिरानगरमध्ये सर्व ग्रामस्थ त्यावेळेस माझ्या पाठीमागे उभे राहिली आणि आज पे याचाच मला गर्व आहे. माझी युवा पिढी कुठल्याच वाईट मार्गानं नाही, हे आमच्या बहिणीने भाईने सांगितलं
हे लाख मोलाचं आहे. किती पैसे कोण बघत नाही, कुणाकडे काय हे बघत नाही, पण वाईट मार्गाने जाणारी पोरं आमच्यातली सध्या तर नाहीत. हेच मला या मी केलेल्या कामाचं मोठी